मोगरा फुलला, मोगरा फुलला. छान वाटतंय ना? खरंच मस्त वाटतंय. तुला सांगते, आमच्या वेळी म्हणजे कॅसेटच्या जमान्यात प्रत्येकाच्या घरामध्ये मोगरा फुलला, नंतर चल ग सखे पंढरीला, ऋतू हिरवा, शिवकल्याण राजा, महाराष्ट्राची लोकधारा या कॅसेट असायच्याच ग. आणि पहाटे पहाटे ही गाणी लावली ना की वातावरण कसं मंगल व्हायचं, खूप छान वाटायचं. तुम्ही आता सांगितलेली गाणी आणि हा मोगरा फार गोड आहेत. अगं तू सुद्धा या मोगऱ्यासारखीच गोड आहेस. तुला सांगते, या घरातलं खरं चैतन्य म्हणजे तू आहेस. अगं तू आल्यापासनं तुझ्या हातचं खाऊन खाऊन या घरातल्या सगळ्यांचे चेहरे बघ एकदा कसे उजळलेत. पण माझा चेहरा मात्र पडलाय निकमाजी. सॉरी, पण ही रेश्मा आल्यापासून तुम्ही फक्त तिचं कौतुक करताय. अरे पूर्वी तुम्ही माझ्यासाठी फुलं आणायचात, ती बकुळीची. वर तुम्ही असं म्हणायचात की मी त्या बकुळीच्या फुलांसारखा आहे, कोमेजून गेल्यावरही माझा सुगंध दरवळत राहतो. आणि आता रेश्मा 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 रेश्मा. अगं आज जा बघ, दूध जळण्याचा वास येतोय. हो पण मी दूध तापवायला ठेवलंच नाहीये. नाही नाही. मग जळण्याचा वास कुठून येतोय? हाय, गुड मॉर्निंग. बघ, आपण आता मोगऱ्याचा विषय काढला आणि हा गुलमोहर बघ इथे आहे. काय ग, आज काही विशेष? हो आजी, मेनली आज माझी डॉक्युमेंटरी कंप्लीट झाली आहे फायनली, आणि आज मी ती सगळ्यांना दाखवणार आहे. ए, मला सुद्धा बोलावं बरं का बघायला. येस, नक्की आजी. नाही अगं, यांच्या सगळ्यांचे आयुष्य बघता बघता आमच्या आयुष्याची उजळणी होईल. चल येऊ का मी? हा येते. ओके. मला बोलव बरं का. नक्की नक्की. सो गाईज, आर यू रेडी? हा, ऐका, आज आपण 4 वाजता सगळे इकडे एकत्र माझी डॉक्युमेंटरी बघणार आहोत. हा ओके. तुम्ही म्हणाल 4च का, तर मी सांगते. 4 हे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. माझ्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी मी 4 वाजता करते. हा, 4चं आणि माझं भारी पटतं. स्पेशल आहे आमचा बॉन्ड. हे तुम्ही फिल्म वाले लोक ना फार सुपरस्टिशियस असता. ए प्लीज, हा सुपरस्टिशन वगैरे काही नाही. हा माझा जनरल अनुभव आहे. म्हणजे आता हे बघ, माझा जन्म 4 तारखेला झाला 4 वाजता. मी पहिली जी फिल्म पाहिली ना थिएटरमध्ये, तो सुद्धा 4 वाजताचा शो होता. आणि तो शो पाहून मी ठरवलं की करिअर मी याच फील्डमध्ये करणार. आणि मास्कॉमची ऍडमिशन ती सुद्धा मी 4 तारखेला घेतली होती. मग मी ठरवलं लग्न पण मी 4 करणार. ए काही काय, 4 तारखेला करणार. किती वाजता करणार? 4 वाजता. आणि 4 वर्षात तुला 4 मुलं होणार. एक गप्प बस, काही उगाच. तुझं 4चं पुराण संपलं असेल तर प्लीज मी कामाला लागू. कारण काय आहे, पुढच्या 4 तासात मला 4 मेल्स करायच्यात आणि 4 फाईल्स बनवायच्यात. नाहीतर माझा बॉस 4 चौघात मला 4 शब्द बोलेल आणि मग 4 लोकात मान खाली घालून मला 4 ठिकाणी जॉब शोधावा लागेल. ओके रेश्मा, मला जरा चहा देतेस प्लीज? 4 कप? नाही, 1 कप, पण तो 4 मिनिटात मिळायला पाहिजे. बरं ऐक ना, तू तरी ऐक. चहा चहा टाकते पटकन हा तुझ्यासाठी, आणि जेवणाची तयारी कर. बरं झालं आठवण करून दिलीस. पण